जय हिंद मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एम जी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जीकेचे IMP 15 प्रश्न बघणार आहोत मित्रांनो। या 15 प्रश्नापासून आपण अनेक प्रश्न तयार केले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती गणिताची सिरीज प्लस जीकेची सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो। तुम्हाला गणिताची सिरीज व जीकेची सिरीज या सिरीजचा नक्की फायदा होईल येणारा पोलीस भरतीमध्ये किंवा वनरक्षक भरतीमध्ये, त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला काय बघा, राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणास घोषित करण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्र राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून पारपोली जिल्हा सिंधुदुर्ग या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित केलेले आहे। फुलपाखरांचे गाव म्हणून पारपोली जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये, बरोबर। तर मांगर हे गाव, मांगर या गावाला मदांचे गाव म्हणून घोषित केलेलं आहे मित्रांनो। आणि मांगर हे गाव जे आहे ना, ते जिल्हा सातारा, काय जिल्हा साताऱ्यामध्ये मांगर हे गाव आहे। आणि भिलार, भिलार या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून घोषित केलेलं आहे। आणि भिलार हे गाव देखील जिल्हा सातारा या ठिकाणीच आहे। सर्व प्रश्न आहे मित्रांनो, तिघच्या तिघ फुलपाखरांचे गाव म्हटलं तर पारपोली जिल्हा सिंधुदुर्ग, मांगर मदांचे गाव आणि भिलार हे पुस्तकांचे गाव। प्रश्न क्रमांक 2 काय बघा, काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? तर काजू संशोधन केंद्र हे वेंगुर्ला या ठिकाणी आहे। तुम्हाला प्रश्न येईल, केळी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? असा प्रश्न आला तर यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे। दोघेही प्रश्न महत्वाचे आहेत। प्रश्न क्रमांक 3 काय बघा, सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आलेला आहे? कोणता बोगदा? सेला बोगदा। तर सेला बोगदा हा अरुणाचल प्रदेश या राज्यात बांधण्यात आलेला आहे मित्रांनो। तसेच तुम्हाला अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे इटानगर। इटानगर ही अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 4 काय आहे, IT ऍक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्याचा आळा घालण्यासाठी आहे? कोणता? IT ऍक्ट 2000। तर IT ऍक्ट 2000 हा जो कायदा आहे तो सायबर गुन्हे यांना आळा घालण्यासाठी IT ऍक्ट 2000 हा कायदा बनवण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5, वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था कोणती? तर वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था आहे आर्य समाज। तर तुम्हाला प्रश्न येईल, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे। तसेच आर्य समाजाची स्थापना कधी झाली असा प्रश्न आला तर 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना झालेली आहे। तसेच स्वामी दयानंद सरस्वती यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या दोन संस्था देखील स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आहेत। सर्व प्रश्न महत्वाचे आहेत मित्रांनो। तुम्हाला असेच प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटतील, त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती गणितचे टॉपिक वाईज सिरीज चालू करण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि त्याच्यावरती सरासरी हा टॉपिकचा पार्ट पहिला आलेला आहे। तुम्ही सरासरीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा। आणि समाज सुधारक या टॉपिक वरचे देखील 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहायचे आहे, जेणेकरून तुम्हाला समाज सुधारक या टॉपिक वरचे प्रश्न चुकणार नाही। कारण की बऱ्याच पोलीस भरतीच्या प्रश्नामध्ये समाज सुधारक या टॉपिक वरचे प्रश्न येतात, म्हणून तुम्हाला समाज सुधारक हा टॉपिक देखील आपण कव्हर करत आहोत। म्हणून ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचे आहे, जेणेकरून तुम्हाला समाज सुधारक या टॉपिक वरचे प्रश्न चुकणार नाहीत। प्रश्न क्रमांक 6 काय बघा, जगप्रसिद्ध असलेली कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली? कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली? राष्ट्रकूट साम्राज्य यांच्या काळात कैलास मंदिराची स्थापना झालेली आहे। तुम्ही मला फक्त याचे उत्तर कमेंट मध्ये सांगायचे आहे, कैलास मंदिर हे कोणत्या राज्यात आहे? कैलास मंदिर हे कोणत्या राज्यात आहे याचे उत्तर तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे। IMP प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? कोणते शहर? पानिपत हे शहर। पानिपत हे शहर हरियाणा राज्यात आहे, हे सर्वांना माहिती आहे मित्रांनो। पानिपत हे शहर हरियाणा राज्यात आहे। आता पानिपतच्या जे 3 लढाया झाल्या मित्रांनो, काय पानिपतच्या जे 3 लढाया झाल्या त्यांची डेट काय आहे असा प्रश्न आता पोलीस भरतीमध्ये विचारला जातो। तर बघा, पहिली लढाई ही झाली 21 एप्रिल 1526 रोजी झाली।
पानिपतची पहिली लढाई. दुसरी लढाई विचारली तुम्हाला तर 5 नोव्हेंबर 1556 रोजी पानिपतची दुसरी लढाई झाली. पानिपतची तिसरी लढाई 1761 रोजी पानिपतची तिसरी लढाई झाली. आता या टॉपिक वरची प्रश्न विचारायचा चालू केलेला आहे मित्रांनो, म्हणून तुम्ही हे तिघच्या तिघ प्रश्न लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला याच्यावरचा प्रश्न चुकणार नाही. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 आहे, जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक योग दिवस हा 21 जून या दिवशी साजरा केला जातो. तसेच प्रवास भारतीय दिवस 9 जानेवारीला साजरा केला जातो. पर्यावरण दिवस 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो आणि सर्व प्रश्न हे परीक्षेला विचारले गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? हा प्रश्न आपण समाजसुधारक या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला गेलेला आहे पोलीस भरतीला. तर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म हा नाशिक जिल्ह्यात झालेला आहे मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर. काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तुम्हाला अजून एक प्रश्न येतो, घटना समितीचे अध्यक्ष कोण? घटना समितीचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 11 बघा, पांढरे सोने कशाला म्हटले जाते? तर पांढरे सोने हे कापूस या पिकाला पांढरे सोने म्हटले जाते. आता पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे यवतमाळ. हा प्रश्न पुणे जिल्हा कारागृहाला विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? तर यवतमाळ हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, पुणे कारागृहाला विचारला गेलेला आहे 2025 या वर्षी. प्रश्न क्रमांक 12 काय आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल ना मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13 बघा, भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? काय? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून भारतातील कुठल्या शहरास ओळखले जाते? तर नागपूर या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे मित्रांनो. काय? महाराष्ट्राची उपराजधानी कोणती असा प्रश्न आला तर नागपूर, आणि राजधानी ही महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. नागपूर या शहरात 0 माईल हे ठिकाण आहे मित्रांनो. काय? 0 माईल हे ठिकाण नागपूर शहरातच आहे. हा प्रश्न देखील पुणे कारागृहाला विचारण्यात आलेला आहे. 0 माईल हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात किंवा शहरात आहे असा प्रश्न आलेला होता. नागपूर या शहरात 0 माईल हे ठिकाण आहे. महत्वाचा प्रश्न क्रमांक 14, WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? म्हणजे WHO ही संस्था कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे? तर आरोग्यासाठी WHO ही संस्था आहे. तर तुम्हाला प्रश्न आहे, WHO ची स्थापना कधी झाली? तर 7 एप्रिल 1948 रोजी WHO ची स्थापना झालेली आहे. प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो याच्यावरती, बरोबर. तसेच WHO चा फुल फॉर्म किंवा लॉंग फॉर्म काय आहे असा प्रश्न आला तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असे WHO चे लॉंग फॉर्म आहे. काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. दोघेही प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15 काय आहे, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव मिळावी म्हणून केलेली अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. महत्त्वाचे आपण 15 प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो आणि या 15 प्रश्नापासून आपण जवळपास 40 ते 45 प्रश्न बनवलेले आहेत जे सर्व महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून मित्रांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.